आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, कॉमेडियन कुणाल कामराच्या मुद्द्यावरून बडे मुद्दे करायचं ठरलं, कारण प्रश्न व्यक्ती स्वातंत्र्याचा आहे। म्हणून चर्चेसाठी काही लेखक कवींना फोन केले, काही कलाकारांनाही फोन केले, पण अनेकांनी नकार दिला। काहींनी कारणं सांगितली, ती योग्य असतीलही, कुणाला दोष द्यायचा हेतू अजिबात नाही। पण समाजातली विचार करणारी माणसं भूमिका घ्यायला बोलायला कचरले पाहिजेत, अशी खरंच परिस्थिती निर्माण झाली आहे का? उगाच टार्गेटवर नको म्हणून माणसं बोलणं टाळतायत का, असा प्रश्न त्या सगळ्यांशी बोलल्यानंतर पडला। हाच तो महाराष्ट्र आहे जिथं लेखक, पत्रकार, कलाकारांनी आपल्या शब्दातून व्यवस्थेच्या अंगावर ओरखडे उमटवले। लेख, कविता, त्यात रूपक, विडंबन, व्यंगचित्र, विनोदाच्या माध्यमातून भ्रष्ट व्यवस्थेचं रूप नग्न करून कोरडे ओढणारं भाष्य केलं। महाराष्ट्राच्या मातीला त्याचा मोठा इतिहास आहे। संत तुकारामांपासून फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ, नेमाडे असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी सामाजिक राजकीय व्यवस्थेवर आसूड ओढले। सिंहासन सामना, मुंबई दिनांक, ताम्रपट सारख्या कादंबऱ्यांमधून राजकीय सत्ताकरणाचं चित्रण मांडण्यात लेखक कधी कचरले नाही। देऊळ, ख्वाडा, निशाणी, डावा अंगठा असे अनेक राजकीय चित्रपट आले। पुरुष, घाशीराम कोतवाल, छावणी, शोभायात्रा सारख्या नाटकातून इथल्या ढासळत्या नीतिशून्य राजकारणाचं दर्शन घडवलं नाटककारांनी। मी पुन्हा येईन ही अरविंद जगताप यांची वेबसिरीज सुद्धा आली। आर.के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, श्रीधर फडणवीस, सुधीर तेलंग, राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याच्या फटकाराने सत्तेवर कोरडे ओढले। ब्रिटिश नंदी तंबी दुराई बनवून राजकारणावर इथल्या पत्रकारांनी तिरकस भाष्य केलं, प्रसंगी विनोदातून प्रहार केले। पण आता आपल्या महाराष्ट्रातली राजकीय व्यवस्था खरंच असहिष्णू झाली आहे का? सत्तेला एक जोकही सहन होत नाही का? एकमेकांना कुपरखड्या मारून, टोकाची टीका करून सुद्धा एकत्र येण्याची राजकीय सुपिकता या मातीतली संपत चालली आहे का? या हल्ल्यातून विरोधातल्या आवाजाला भीती घातली जातीये का, असं वाटण्याचं कारण म्हणजे कुणाल कामरा या कॉमेडियननं एक विडंबनात्मक कविता केली, त्यानंतर नाराज झालेल्या एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी शो झालेल्या स्टुडिओची तोडफोड केली, त्यामुळे मोठं वादंग निर्माण झालं, चर्चेला तोंड फुटलं। त्याचवेळी दुसऱ्या बाजूनं कुणाल कामराच्या विनोदाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय। विनोदाच्या नावाखाली कुणाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणं आणि प्रपोगंडा चालवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप होतोय। विनोदात हास्य असावं की द्वेष? विनोद म्हणजे शिव्या आहेत का? डार्क कॉमेडीच्या नावाखाली सेक्स, कुणाचं तरी शारीरिक व्यंग, वर्ण, जात यावरून विनोद केले जात आहेत का? विनोदाच्या नावाखाली टॉक्सिक आणि हार्श भाषेचा वापर करून स्वतःला कूल दाखवण्याचा प्रयत्न होतोय का? आणि त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणावं का? प्रश्न अनेक आहे। या सगळ्याची चर्चा होणं आज गरजेचं आहे। आपण हे सवाल कुठले ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे बघूया। विनोदावरून हिंसक होणं झुंडशाही आहे का, हा सवाल आज चर्चेच्या दरम्यान आपल्याला उपस्थित करायचा आहे, सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे। विनोद करताना पातळी घसरली आहे का, हा ही सवाल आज आपल्याला पाहुण्यांना विचारायचा आहे। आपल्याला आज महाराष्ट्राचं राजकारण खरंच असहिष्णू झालंय का? ती सहिष्णू जी सुपीक जमीन होती राजकीय, ती आज बदलली आहे का, हा सवाल उपस्थित करायचा आहे। शिवसेना पुन्हा त्याच जुन्या वळणावर जातीये का, किंवा त्याच जुन्या वळणावर नेऊन आम्ही खरे हे दाखवण्याचा हा प्रयत्न होतोय का, याची आपल्याला चर्चा। कामराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार हा मुद्दा सुद्धा आहे आणि त्याबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे। आज ही सगळी चर्चा करत असताना आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। पहिल्यांदा त्या सगळ्यांचं स्वागत करूया। आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत लेखक, दिग्दर्शक ज्यांनी टू मच डेमोक्रेसीचे जी कथा मांडली, देशातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ज्यांनी आसूड ओढले, त्या सगळ्या आपल्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून ते वरुण सुखराज आपल्या सोबत आहेत। वरुणजी, स्वागत आहे तुमचं। आज या चर्चेमध्ये ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी आतापर्यंत पॉलिटिकल सटायरच्या माध्यमातून खरं तर खूप काही लिहिलं, ब्रिटिश नंदी म्हणून सुद्धा त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे, ते प्रवीण टोकेकर आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आहेत। सर, तुमचंही स्वागत। आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आहेत। ताई, तुमचंही स्वागत आहे। शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे सुद्धा आपल्या सोबत आहेत। ज्योतिताई, तुमचंही स्वागत आहे। आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, तुमचंही स्वागत आहे। पण मी या चर्चेची सुरुवात करणार आहे
वरुण सुखराज यांच्यापासून. वरुणजी, खरं तर आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, मी ओपनिंगमध्ये सांगितलं, अनेक पाहुण्यांना मी फोन केला, बऱ्याच जणांनी बोलणं टाळलं, चर्चेला येणं टाळलं. या हल्ल्याचा हेतू तोच आहे का? बोलणाऱ्या माणसांनी बोललं नाही पाहिजे. एक कलाकार म्हणून तुमची भावना काय आहे? फक्त ह्याच हल्ल्याचं असं नाही, एकंदरीतच राजकीय सध्याच्या वातावरणात चिलिंग इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, की एकाला तुम्ही घाबरवा म्हणजे बाकीचे बोलणार नाहीत, बाकीचे बोलायचे थांबतील. हा प्रयोग सतत होताना आपल्याला दिसतो. महाराष्ट्रात दिसतो, देशभरात दिसतो. महाराष्ट्रात दिसतो ह्याचं जास्त वाईट वाटतं. त्याचं कारण विलाजी असं आहे की मला असं वाटतं महाराष्ट्रात एकमेव आपल्याकडे असं देशातलं उदाहरण आहे. साऊथमध्ये उदाहरण आहे दक्षिणेकडे, की मोठे मोठे फिल्म सुपरस्टार्स नंतर राजकारणात येतात आणि मोठे राजकीय हे करतात, करिअर घडवतात, सगळं घडतं. महाराष्ट्रात व्यंग वापरून एका व्यक्तीनं इथल्या राजकीय पटलावरती स्वतःचं एवढं मोठं स्थान निर्माण केलं, या राज्यात स्वतःचं सरकार बनवलं. बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या नावाने ही शिवसेना आणि हे सगळी हे राजकारण चालतं, व्यंग किंवा सटायर ज्याला आपण म्हणतो, त्याला महाराष्ट्रानं इतकं मेनस्ट्रीम महत्व दिलं होतं. महाराष्ट्राला वात्रटिकांची खूप मोठी, रामदास फुटाण्यांसारख्या वात्रटिकांची आणि असे करणाऱ्यांची खूप मोठी परंपरा आहे. त्यांची ओळखच त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. आणि अशा वात्रटिका स्वतः बाळासाहेब असताना रामदास फुटाण्यांनी अनेकदा केलेल्या आहेत, त्यांनी त्या ऐकलेल्याही आहेत. मला नाही आठवत अशा पद्धतीचे कुठलेही हल्ले झाले असतील. मी या मूळ प्रश्नाकडे थोडंसं विलाजी येतो, की ही झुंडशाही आहे का मुळात, जो आपल्या चर्चेचा विषय आहे. तर डेफिनेटली ही झुंडशाही. आता मुळात झुंडशाही म्हणजे काय? एक अशी व्यवस्था की जिथे झुंडीच्या आयक्यूनी गोष्टी चालतात. आपण मानसशास्त्रात अनेक जण हे आपण वाचतो की झुंडीचा एकंदरीत आयक्यू हा कमी असतो, आणि तो किती कमी असतो हे कालच्या त्या हल्ल्याच्या वेळी दिसलं. तो एक जण कुणीतरी हल्ला करणार तिथे म्हणाला की असं कसं नाही, आता 1 तासाभरापूर्वी त्यांनी व्हिडिओ टाकला. आता 2 महिने झाले त्या हा व्हिडिओ शूट होऊन. मला माहिती आहे आयक्यू पण माहिती असते असंही म्हणायचं, म्हणजे आयक्यू कमी आहे. आयक्यू माहिती असते, आणि ह्या आयक्यूची आपल्याला माहिती होते अशा प्रसंगांमधून. त्यानंतर काल रात्री कुणीतरी कुणाला फोन केला, तो तमिळनाडू में उधर कैसे आएंगे. अरे ही, आणि बरं, प्रॉब्लेम माझा इथे नाहीये. ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही या आधी पण अनेकदा झालेली आहे, अनेक ठिकाणी अशी होते. कारण त्यांना फक्त आपल्या नेत्यांना खुश करणं एवढंच कदाचित त्यांचं काम असतं, की मी गेलो बघा, मी तुमच्या ह्याच्यासाठी लढलो. माझा प्रॉब्लेम त्याच्या पुढे सुरू होतो खरा, की देशाची आर्थिक राजधानी ज्या राज्यात आहे, ज्या राज्यात आजही शेतकरी आत्महत्या होत आहेत, ज्या राज्याचा आरोग्य आणि शिक्षणाचं बजेट हे लाजिरवाणं आहे, अशा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एका कॉमेडियनवर चर्चा होते. आपले सगळे मंत्री त्या कॉमेडियनवर चर्चा करतात. यापेक्षा मोठा इतर कुठला विनोद असेल तर तो तुम्ही मला सांगा. मला सांगा नक्की कॉमेडी कोण करतंय. मग अशी तुम्ही जी आता ही जी क्लिप लावली त्याच्यामध्ये चोप, चौकट असे बरेच सारे शब्द वापरले गेले, आपल्याच नेत्यांकडून वापरले गेलेत. ही चौकट कोणी आखली? चोप कोण कुणाला कुठल्या अधिकाराखाली देणार? आम्ही कलाकार आहोत. आता ह्या गाण्याच्या अनुषंगाने मी काल गमतीत कुणाशी बोलताना असं म्हणालो की अरे मी पण ठाण्यात राहायचो, मी दाढी आहे आणि मी चष्मा लावतो आणि मी जनरली ट्रॅफिकला कंटाळून रिक्षानेच फिरतो. असं नसताना होत. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने, बरं हे नवीन नाहीये, हे आत्ता का झालंय, तर तिथे मला एक वेगळा मुद्दा मांडावा असा वाटतो. इथे खूप सारे मान्यवर आहेत आणि थँक्यू, तुम्ही कलाकार म्हणून मला इथे बोलवलं. मी राजकीय टिप्पणी करण्यापेक्षा कलाकार म्हणून मला ह्याच्यातनं जे दिसतंय ते आता सांगतो, की हे सगळं चालू असताना रणवीर अलाहाबादियाचा उल्लेख मुख्यमंत्री ज्यावेळी करतात विधानसभेमध्ये, रणवीर अलाहाबादियाचे शो तुम्ही पाहिले असेल, त्या रणवीर अलाहाबादियाची अशी लोक मोठी होतात. तुम्ही जर त्याचे इतर शो, इतर कार्यक्रम बघितले तर हे आगाऊ बाळ, ह्याचं भरण पोषण कुणी केलंय ह्याची उत्तर आपल्याला सहज मिळतील. असं असतानाही ज्यावेळी हे विषय ओढले जातात, झुंडीनी जे करायचं ते केलं, त्यानंतर जे चाललेलं आहे त्याच्या मागे मला वेगळीच शंका येते. ती अशी की ह्या सतत अशा पद्धतीच्या बातम्या, अशा पद्धतीचे वाद चालू ठेवून कंटेंट रेग्युलेशन ह्याच्यावर जे गेले सतत काही दिवस चर्चा चालली आहे, ती सतत पुश करत राहायची, जेणेकरून हे कलाकारांना स्वातंत्र्य दिलं की ते हे असं करतात म्हणून त्यांचं स्वातंत्र्य कमी केलं पाहिजे. पण एक मुद्दा तुम्ही कलाकारांच्या स्वातंत्र्याबद्दल बोललात, पण एक मुद्दा सातत्याने मांडला जातोय, त्याचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे. खरं तर जेव्हा आपण व्यक्ती स्वातंत्र्याच्या बद्दलची ही चर्चा करतो तेव्हा व्यंग करणं आणि व्यंगावर व्यंग करणं ह्या 2 गोष्टी आहेत. जर व्यंगावर व्यंग केलं जात असेल तर ही टू मच डेमोक्रेसी नाही का? आणि डेमोक्रेसी बसतं का?
मी 2 उदाहरणं देतो. फार वर्षांपूर्वी राज ठाकरेंच्या एका सभेत राज ठाकरे असं म्हणाले होते की मला माणूस बघितल्यावर ना पहिलं त्याच्यातलं त्या कॅरेक्टर मधलं ते एक व्यंग दिसतं. सी ही एक बेसिक भावना आहे. आणि दुसरं, बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी काँग्रेस इतर सरकार, ज्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी एक व्यंगचित्र काढलंय. इंदिरा गांधींचं असं मोठं नाक काढलंय आणि त्याच्यावर 9 जण बसलेली दाखवली आहेत. इंदिरा गांधींचं नाक मोठं होतं, हे व्यंग होतं, त्यांचं शारीरिक व्यंग होतं. आणि त्याच्या खाली बाळासाहेबांनी लिहिलं होतं नाकी 9 आले, म्हणजे 9 राज्यांमध्ये काँग्रेस इतर सरकार आली. ठीक आहे. सो ह्या गोष्टीला आपण आतापर्यंत तरी मान्यता देत होतो आणि आपण त्या गोष्टी स्पोर्टिंगली घेत होतो असं मला वाटतं. बर, मला या चर्चेमध्ये जर व्यंग आणि यावरून चर्चा सुरू झाली आहे तर मग प्रवीण टोकेकर सरांना विचारायचं आहे. ब्रिटिश नंदी बनून त्यांनी महाराष्ट्रातल्या या सगळ्या राजकारणाच्या सामाजिक प्रश्नांवरती त्यांनी व्यंगात्मक लिहिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल सटायर, पॉलिटिकल सटायर काय असतं हे आमच्या पिढीनं त्यांच्याकडून त्यांचं वाचून हे केलं. तुम्ही जेव्हा हे लिहिता सर, तेव्हा तुम्ही विनोद निर्माण करत असताना किंवा त्याच्यावर भाष्य करत असताना नेमकं काय पाहता? आजची ही कुणालच्या बद्दल नंतर बोलू, पण हे सटायर जे आहे ते सटायर आता खरंच सहन होत नाही इथपर्यंत आलेलं आहे का, की सहन होणार नाहीये? मुळात मला असं वाटतं की सटायर समजणं याच्यासाठी म्हणून जो एक मगाशी आयक्यू, आज एक उल्लेख झाला, आयक्यू इंटेलिजन्स कोशंट, तो आपल्याकडे कमी कमी होत चाललाय. कारण विडंबन आपल्याला किती कळतं याबद्दल आता शंका निर्माण होईल असं वाटायला लागलेलं आहे. आणि आता या घटकेला आमच्यासारखे जे सटायरिस्ट आहेत, जे सोकॉल्ड विनोद करण्याच्या नावाखाली काहीतरी करतात, जे प्रिंटमध्ये छाप्यामध्ये घडतं माध्यमांमध्ये तेच सोशल मीडियामध्ये सुद्धा घडत असतं. काहीतरी करून मला एक पंच हवाय, मला काहीतरी विनोद करायचा या गोष्टीवरती. हा जो अट्टाहास आहे, त्या अट्टाहासाच्या नावाखाली आपण काहीही आता विनोद म्हणून सुद्धा खपवून घेऊ शकतो. मला कुणाल कामराबद्दल फारसं काही बोलण्यात आता तरी, मी त्याकडे नंतर बोलू, पण एकंदरीत विडंबन एकेकाळी आपल्याकडे जे ऐकलं जायचं, बघितलं जायचं, ऍक्च्युअली बघाशी वरुण सुकराजांनी रामदास फुटाणेंचा उल्लेख केला. रामदास फुटाणे हे तर ग्रेट, छानच विडंबनकार आहेत आणि ते आमच्या सगळ्यांचे पीठ, काय ते फुटाणे पीठच आहे आमचं, रामदास पीठच आहे. पण त्याच्याही आधीपासून लोकनाट्यांमध्ये, वगनाट्यांपासून या प्रकारचे विनोद आलेले आहेत आपल्याकडे. खूप मोठी परंपरा आहे आपल्याकडे. माहित नाही, म्हणजे शिवकाळात सुद्धा असेल कदाचित, माहित नाही आपल्याला काय आहे ते. पण भारूड होती आपल्याकडे, काय होती ती सटायर होती आणि ती सामाजिक प्रहसन होती. आता राजकारण जेव्हा त्याच्यात गुंततं तेव्हा त्याला सगळे व्यवहार जोडले जातात आणि त्यातून मस्करीची कुस्करी होते, असा अनुभव मला दिसतोय. आणि त्यामुळे हे सगळं होत चाललेलं आहे. ठीक आहे, मला आता थोडंसं या सगळ्या चर्चेमध्ये राजकीय नेत्यांचा प्रवेश करायचा आहे या अंकामध्ये. आणि मग मला ज्योतिताईंना हे विचारायचं आहे. वरुण असे म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंची ही शिवसेना तुम्ही सांगता, त्यांच्यावर क्लेम करतात, बरोबर? मग बाळासाहेबांची शिवसेना आहे, तर बाळासाहेबांनी ज्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून इतके प्रहार लोकांवरती केलेले आहेत, तिथं तुम्हाला एक जोक इतका का जिवारी लागला? माफ करत आहे, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. मी पुन्हा तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान मी येतो तुमच्याकडे. मला सुषमाताईंना विचारायचं आहे. सुषमाताई, खरंच राजकारणामध्ये आज ही स्पेस उरलेली नाहीये का की कोणी जोक करणार नाही? पण तुमचा इतिहास पाहता, म्हणजे तुमच्या पक्षाचा इतिहास पाहता, तुम्ही दुसऱ्यांवर केलं पण तुम्हाला एक फारसं सहन झालेलं दिसलं नाही. मलिष्काचं गाणं तुम्हाला आठवत असेल, आणि आता कदाचित कुणाल कामराने तुमच्यावर केलं तर ते तुम्हाला पचेल का? तेवढी सहिष्णुता तुमच्यात आली आहे का आता? हे बघा, कुणाल कामरा हा एक जो कलाकार आहे, या कलाकाराने मला असं वाटतं की त्याच्या संबंधाने बोलताना तो कुणाच्या तरी सांगण्यावरून करतोय, हे जरा चष्मे बाजूला काढावेत. कारण कुणाल कामरा हा, मला असं वाटतंय की त्याला कोणी गाईड करेल आणि तो त्याच्या गायडन्स खाली चालेल असा काही कलाकार नाही. कदाचित आता एकाच्या पायात त्याने फुलबाजा वाजवलाय, उद्या कदाचित आमच्या पायातही तो फुलबाजा वाजवू शकतो. तेव्हाही टाळ्या पडतील का, हा मुद्दा आहे.
म्हणजे नाही, तेव्हा टाळ्या पडाव्या लागतील, तेव्हा तितका रॅशनॅलिझम तुम्हाला जपावा लागेल. कारण जर आम्ही वंदनीय बाळासाहेबांचं नाव सांगतो आणि ज्या बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढताना अक्षरशः मुस्लिमांचा लांगुलचालन काँग्रेसकडून होते असं म्हणताना इंदिराजी कोणाला तरी भरवत आहेत आणि खाली एक कॅप्शन लिहिलं जातं आणि तरी ते मान्य केलं जातं. किंवा रामदास फुटाणे साहेबांच्या, मी ती पूर्ण कविता सांगत नाही परंतु त्याच्या ज्या 2 ओळी सांगतात ते म्हणतात की नाही तर देवघरातली गुंगी गुडिया या देशाची प्रधानमंत्री झालीच नसती. ते इंदिरा गांधींना गुंगी गुडिया म्हणतात, पण काँग्रेसने कधीही त्यांच्यावरती अशा पद्धतीची काही आरेरावी केली नाही. मुद्दा हा आहे की तुम्ही हे करत काय आहात आणि कशासाठी करत आहात. एक 8 दिवसांपूर्वीची घटना घडते याच राज्यामध्ये की प्रशांत कोरटकर वाटेल त्या पद्धतीने आमच्या राजाबद्दल, छत्रपती शिवरायांच्या बद्दल वाटेल ते बोलतो. राहुल सोलापूरकर बोलतो, तेव्हा राहुल सोलापूरकरची मुलाखत ज्या चॅनलने घेतली आहे त्याचा स्टुडिओ फोडायला शिंदेचा एकही कार्यकर्ता जात नाही. कोरटकरचं घर तोडफोड करायला कुणी जात नाही. कोकणामध्ये पुतळा पडतो महाराजांचा, तो पुतळा पडल्यानंतर त्या आपटे, ज्याच्यामुळे पुतळा पडला त्या आपटेचं ऑफिस तोडायला कुणीही जात नाही. जर शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या लोकांच्या बद्दल यांचं रक्त अजिबात खवळत नाही, परंतु शिंदेचं नाव घेतलंय का, खरं तर नाव घेतलेलं नाही, पण हे वर्णन आपल्याच नेत्याचं आहे. हे जे सगळं वर्णन आहे, हे गद्दार वगैरे म्हणणं आहे, ते आपल्याच नेत्याचं वर्णन आहे, हुबेहूब तेच आहे याची खात्री त्यांना पटते आणि ते तोडफोडीला उतरतात. आमचा साधा प्रश्न आहे, काय एकनाथ शिंदेची इमेज ही राजा शिवछत्रपतींपेक्षा मोठी झाली का? एक वेळ शिवछत्रपतींचा अपमान आम्ही सहन करू, मात्र आम्ही आमच्या राजकीय जो कोणी आमचा पालनहार आहे आम्ही त्याचा अपमान सहन करणार नाही. ही कोणती वृत्ती आली, ही कुठून वृत्ती इतकी वाढीस लागली? बरं, ही तीच माणसं आहेत का की जी माणसं आत्ता एक ट्विट आत्ता मी केलंय दादा, एकच ट्विट केलंय आता, ज्याच्यामध्ये अजितदादा स्वतः म्हणतायत की अरे शेंबड पोरगं पण सांगेल की ही शिवसेना कुणाची आहे आणि तुम्हाला लोक गद्दारच म्हणतील. आता काय हे अजितदादाचं ऑफिस फोडतील का? कारण अजितदादा पण गद्दारच म्हणाले ना. मग म्हणजे तुम्ही असे कुणाकुणाचे ऑफिसेस फोडणार? इथे टोकेकर सर असताना मी त्यांच्यासमोर फार माझं अजिबात प्रदर्शन करू नये, कारण आम्ही त्यांना बघत शिकत आलेली आम्ही लेकरं आहोत. त्यामुळे मी अजिबात त्या भानगडीत पडणार नाही, मी ते धाडसही करणार नाही. मात्र कलाकारांना स्वतःचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 19 ने ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही याची काळजी सुद्धा घेतली गेली पाहिजे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य कधी स्वैराचारी होतं? जर एखाद्याच्या लिहिण्याने, बोलण्याने, कलाकृतीने जर धार्मिक दंगली उसळत असतील तर, उदाहरणार्थ नितेश राणे. जर एखाद्या चित्रपटाने एखादा मोठा फ्रिक्शन होत असेल, उदाहरणार्थ काश्मीर फाईल. जर एखाद्या स्फोटक भाषणाने राज्यातली परिस्थिती अशांततेची होत असेल, उदाहरणार्थ नवनीत राणा, तर निश्चितपणे त्याच्यावरती पाबंदी असली पाहिजे. एक मिनिट ताई, मला सांगा, मी माझ्यावर घेतो, माझं वजन हे एका आजाराने वाढलेलं आहे. अशा वेळी तुम्ही माझ्या वजनावरती एखादा विनोद करणं, माझ्या त्या वजनावरती तुम्ही हे करणं, हे योग्य आहे? हे बसतं आपल्या स्वैराचार होतो की स्वातंत्र्य आहे? त्याचं समर्थन कुणीही करणार नाही आणि करू नये. आणि अगदी याच न्यायाने कुणाच्याही शारीरिक व्यंगावर अजिबात कुणीही व्यंग करू नये. आदरणीय पवार साहेबांच्या आजारावर ज्या गलिच्छ पद्धतीने तितकी चितळेने जे व्यंग केलं ते सुद्धा हिनकस पद्धतीचे, त्याचंही समर्थन होऊ शकत नाही. मी आपल्याला पुन्हा एकदा नम्रतेने सांगितलं पाहिजे की मी देवेंद्रजींच्या बद्दल बोलताना बऱ्याचदा ते एकनाथ शिंदेना भेटायचे रात्री आणि त्याच्या संबंधाने अमृता वहिनी बोलल्या हे खूपदा म्हटलं, पण अमृता वहिनींच्या संबंधाने महिला म्हणून मी चुकूनही टिप्पणी करत नाही, कारण मला तितका सेन्स आहे माझ्याकडे. बरोबर. त्यामुळे हे जे वागणं आहे हे वागणं चूक आहे. आता राहिला प्रश्न की कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे का, नाही मागितली पाहिजे का? मला असं वाटतंय की अशा पद्धतीने तुम्ही कलाकारांची मुस्कटदाबी करू नये. एकीकडे जर तुम्ही तुकोबारायांचा वारसा सांगत असाल आणि निंदकाचे घर असावे शेजारी म्हणत असाल तर अरे फीडबॅक स्पोर्टिंग स्पिरिटने घ्या ना. ठीक आहे. खरं तर त्या अजून जोडल्या गेलेल्या नाही आहेत त्या. खरं तर विश्वंभर सर, मी तुमच्याकडे येणार होतो, पण त्या ताई जोडल्या गेलेल्या आहेत, ज्योतिताई, म्हणून मला त्यांच्याकडे जाऊ दे, कारण त्यांची बाजू आली पाहिजे. ज्योतिताई, काय असं कारण आहे, एवढा जोक तुम्हाला
का हे झाला? बाळासाहेबांची ही शिवसेना तुम्ही सांगता, मग बाळासाहेब तर खूप व्यंगचित्राच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून भल्या भल्यांचा समाचार घ्यायचे, मग तुम्हाला एक जोक इतका का दुखावलात तुम्ही त्याने? माझा आवाज येतोय? हा येतोय, बोला बोला बोला. आहे की ताई माफ करा, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला फोनवर जॉईन करण्याचा प्रयत्न करतो. फोनवर ताई कट करतील कॉल, लगेच तुम्हाला जॉईन करतील. माफ करा ताई, प्रेक्षकांनाही दिसतं, म्हणजे असं मुद्दाम केलं जात नाहीये. मी जोडतो तुम्हाला. विश्वंभर सर, स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्याबद्दलची चर्चा आहे. काही जण म्हणतायत की हे स्वातंत्र्य आहे, त्याच्यावरची गदा आहे. काही जण म्हणतायत हा स्वैराचार आहे. हे ठरवायचं कोणी? हे ठरवायचं न्यायालयाने. ते ठरवायचं, जे झुंड तिथे गेली मारायला त्यांनी ते ठरवायचं नाही की कुणाल कामरा काय आहे. विलास आता उल्लेख झाला म्हणून फक्त 1 मिनिटात बोलतो. नानांचा, रामदास फटाण यांचा उल्लेख झाला, त्याच्या आधीपासूनची ही परंपरा आहे. आचार्य आत्रेंनी चव्हाण या आडनावावरून यशवंतराव चव्हाण यांचं वाहन वगैरे असं केलेलं आहे या महाराष्ट्रात, आणि त्यांच्यात काही दुरावा नाही आला कधी. नानांनी तर शेख बाबा शेख भोसला बदला, इतिहासाची पाने बदला, ही त्यांनी बाबासाहेब भोसलेंच्या तोंडावरती मुख्यमंत्री असताना ऐकवलेली वात्रटिका आहे. हे इतका हा महाराष्ट्र कुठे जातोय असा मला अनेक बाबतीत प्रश्न पडतो. आजकाल मला महाराष्ट्र वाटतच नाही. हा एक त्यातलं राज्य झालंय जिथे ज्या झुंडीला जे वाटेल त्यांनी ते करावं. आता प्रश्न असा आहे की स्वैराचार ठरवायचा कोण? त्याचं स्पष्ट उत्तर, स्वैराचार ठरवायचा कोर्ट आहे. जे आपल्या 19 अंतर्गत जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य येतं, दॅट कम्स विथ रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स, हे बरोबर आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे वाजवी, येस अगदी बरोबर करतोय, जी कृती करतोय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाजवी बंधनांसह येतं, पण ती वाजवी बंधनं कोणती हे ठरवायचा अधिकार फडणवीस आणि शिंदेना नाही. तो त्या नितेश राणे आता जी भाषा बोलत होते त्यांना तो अधिकार नाही, गुलाबराव पाटलांना तो अधिकार नाही, भारतीय संविधानाने त्यांना अधिकार दिलेला नाही. ते ठरवायचं कोर्टाने. एक उदाहरण सांगतो मी विलास. हा प्लीज सर. मध्ये एक गृहस्थ गांधीजींचे आई वडिलांच्या चारित्र्यावर संशय त्यांनी घेतला, गांधीजींच्या घरातल्या बायकांच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्या गृहस्थांचं नाव संभाजी भिडे. पोलीस जेव्हा आम्ही गेलो, कंप्लेंट पोलिसनी घेतली नाही. देवेंद्र फडणवीस हा कार्यक्रम ऐकत असतील तर ते काहीतरी न्याय देतील त्याला. महात्मा गांधींपेक्षा शिंदे मोठे आहेत का, हा इथे प्रश्न आहे. तुम्ही महात्मा गांधींच्या नातवाची तक्रार लिहून घेत नाही, कोर्टात जावं लागलं आम्हाला, कोर्टाकडून आता आदेश आला म्हणून आता नोंदणी होईल. या राज्यात एकनाथ शिंदे हे आता आधी सुषमाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आहेत का, एकनाथ शिंदे हे महात्मा गांधींपेक्षा मोठे आहेत का, हे फडणवीसांनी सांगावं. ज्या प्रकारची गुंडगिरीची भाषा सत्ताधारी पक्षाचे नेते बोलतायत आणि ज्या प्रकारे मुख्यमंत्री म्हणतात की हे सहन केलं जाणार नाही, त्याला संविधानात शून्य अर्थ आहे. कारण की तुम्ही काय करायला पाहिजे, 500च्या अंतर्गत तुम्ही खटला दाखल करा, तुम्ही तक्रार करा, बदनामीच्या शिंदेची बदनामी झाली म्हणून तुम्ही तक्रार करा पोलिसात, त्याचा चौकशी होऊ दे आणि कोर्टाने ठरवू दे कुणाल कामराला काय शिक्षा व्हायची. नेमका हाच प्रश्न मला सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे. ज्योती वाघमारे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांची बाजू येणं गरजेचं आहे. ज्योतिताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, माझा आवाज येतोय दादा. माझा प्रश्न मी तुम्हाला विचारलेला आहे. एक, विनोद तुम्हाला इतका जिव्हारी का लागला? इथं राज्य कायद्याचं आहे, नव्हे तुमचं राज्य आहे, आणि या सगळ्यामध्ये तुमचाच कायद्यावर विश्वास नाही का, असा सवाल विचारला जातोय. खरं तर अभिव्यक्ती के सारे खतरे उठानेही होंगे, तोडणेही होंगे मठ गड सब, असं समजणाऱ्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतूनच मी सुद्धा आलेली आहे. परंतु जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली व्यभिचार केला जातो, स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार केला जातो आणि स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली एखाद्याचं चारित्र्य हनन जेव्हा केलं जातं, तेव्हा ज्याला जसं समजेल त्या भाषेमध्ये उत्तर देणं हे गरजेचं समजलं जातं. बघापासून थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम मध्ये डिस्कनेक्ट होतीये, त्यामुळे सगळेजण माझी बाजू हे ऐकून घेतील अशी या ठिकाणी अपेक्षा करते आणि तेवढा वेळ मला दिला जावा हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते. खरं तर बऱ्याच वेळेला आयक्यूच्या गोष्टी केल्या गेल्या. शिवसेना ही भावनेवरती चालते. शिवसैनिकांच्या आयक्यूच्या पेक्षा त्यांचा EQ वरती, इमोशनल कोशंट वरती प्रचंड विश्वास आहे. हिंसाचाराचं समर्थन करता येणार नाही, परंतु 40 आमदारांना घेऊन बंड करणाऱ्या आणि हिंदुत्वाचा झेंडा उंचावणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती जेव्हा घाणेरड्या पद्धतीनं टीका झाली, तेव्हा काही शिवसैनिक भावनिक झाले आणि त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटल्या.
त्याचं समर्थन करता येणार नाही. पण मला या ठिकाणी काही प्रश्न विचारायचे आहेत की मग मागच्या 5 फेब्रुवारी 2025ला प्रणित मोरे नावाचा स्टँडअप कॉमेडियन हा सोलापूरमध्ये आलेला होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांचा भाचा आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांचे नातू वीर पहारिया या अभिनेत्याच्या बद्दल प्रणित मोरेंनी त्याच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये टीका केली. त्यावेळेला 12 जणांनी झुंडीनं प्रणित मोरेला मारहाण केली. त्याला झुंडशाही म्हणता येणार नाही का? त्यावेळेला ह्या सगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांचे ओठ त्यावेळेला शिवलेले होते का? एक झोक आम्हाला घेता येत नाही अशा पद्धतीची टीका करणाऱ्या आणि सगळ्या प्रश्न विचारणाऱ्यांना आरजे मलिष्काच्या गाण्यामुळं का बरं मुंग्या त्यावेळेला चावलेल्या होत्या? मदन शर्मा आठवतायत का ह्या लोकांना? ते 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकारी होते कांदिवलीत राहणारे. आणि उद्धवजी ठाकरे यांची खिल्ली उडवणारं एक कार्टून त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलं होतं. म्हणून देशाच्या जवानाच्या निवृत्त नौदल अधिकाऱ्यांच्या डोळ्यात रक्त साखळेपर्यंत या लोकांनी त्यांना मारहाण केलेली होती. विसरतायत का हे लोक केतकी चितळे की जिनं फक्त पवार साहेबांच्या वरती म्हणजे तिचं समर्थन मी करणार नाही पण तिनेही अशीच कविता पोस्ट केली होती ना. मग पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा केतकी चितळेवरती शाईफेक झाली, अंडीफेक झाली. नामदेवराव जाधवांच्या वरती सुद्धा अशाच पद्धतीचा हल्ला केला गेला. त्यामुळे हमाम में सब नंगे है सगळ्याच लोकांनी अशा पद्धतीच्या गोष्टी केल्यात. आणि हा कुणाल कामरा हा मे 2020 मध्ये एका 7 वर्षाच्या लहान मुलाचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी विनोदासाठी मॉर्फ करून टाकलाय. त्या मुलाचे वडील गणेश पोळ यांनी त्याच्यावरती टीका केली आणि माझ्या मुलाला तुमच्या या राजकारणापासून दूर ठेवा म्हणून सांगितलं. कुणाल कामराची दखल राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने सुद्धा घेतली आणि व्हिडिओ डिलीट करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले. हा कुणाल कामरा सर्वोच्च न्यायालयाच्या बद्दल जातीवाचक उल्लेख करतो. हा कुणाल कामरा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या बद्दल त्यांनी अश्लील विनोद केलेले आहेत. आणि भारतीय विमान कंपन्यांनी त्यांनी जे काही कांड केले ना त्याच्यासाठी इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट, गो एअर या विमानांनी सुद्धा 3 महिन्याची उड्डाण बंदी ही त्याच्यावरती टाकलेली होती. राहिला प्रश्न गद्दारीचा, दादा मला मुद्दा पूर्ण करू द्या. हा कुणाल कामरा हा महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा नाहीये. तो म्हणतो की मेरी नजर से तुम देखो. अहो तुमची नजर काय? जनतेच्या नजरेने बघा ना. 2024च्या निवडणुकीमध्ये जनतेने एवढं मोठं सर्टिफिकेट दिलं ना, 60 जागा निवडून दिल्या आणि जनतेने स्पष्ट केलंय की गद्दार कोण आहे आणि खुद्दार फक्त एक प्रश्नासाठी येतोय वरुणजी, फक्त एका प्रश्नासाठी येतोय तुमच्याकडे ताईंचं बोलणं झाल्यावर. हा ताई पटकन तुमचा मुद्दा पूर्ण करा. गद्दार कोण आहे आणि खुद्दार कोण आहे याचं सर्टिफिकेट 2024च्या निकालामध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेलं आहे. आणि शेवटी मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते की बदनामी करने का हक है इनको क्योंकि बराबरी करने की हैसियत नहीं है उनकी. त्यामुळे कुणाल कामरा आमच्यासाठी क्षुल्लक आहे. शिवसैनिकांच्या भावनिक प्रतिक्रिया त्यामध्ये उमटलेल्या आहेत. ठीक आहे. मला हाच मुद्दा घेऊन वरुण यांना विचारायचं आहे. वरुण, तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे कलाकारांचं म्हणतोय मी आणि नंतर मला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पण विचारायचं आहे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सिलेक्टिव्ह आहे का? त्याचबरोबर आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं प्रोपोगंडाच्या संदर्भात खरंच या माध्यमातून व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वतःचा एक प्रोपोगंडा सुद्धा राबवला जातोय का? आणि मग त्याला व्यक्ती स्वातंत्र्याचं कोंदण देता येईल का? मी एकतर विलासजी माफी मागतो, मी तुम्हाला मगाशी म्हणालो प्लीज माझ्या एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एका चॅनलवर जायचंय मला. फक्त 2 मुद्दे ह्याच्यात आहेत. आता ताईंनी जे सांगितलं ना की कुणाल कामरा असा, कुणाल कामरा तसा, कुणाल कामराने हे केलं, कुणाल कामराने ते केलं, सगळं मान्य करू आपण. मला हे सगळं मान्य आहे. तुमच्या भावना दुखावल्या, सगळ्यांच्या दुखावल्या, माझ्याही दुखावल्या, मी म्हणतो हरकत नाही. तो स्टुडिओ फोडण्याचं कारण काय होतं? माझा प्रॉब्लेम इथे आपण झुंडशाहीवर बोलतोय. तो जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओने या भारताला अनेक चांगले नवोदित कलाकार दिलेले आहेत. त्या स्टुडिओने खूप चांगले फक्त कॉमेडियन्स नाही, कारण आजकाल कॉमेडियन्सची लगेच अलर्जी होते, खूप चांगले कवी देखील भारतातले दिलेले आहेत. तो स्टुडिओ, त्या स्टुडिओचा कुणाल कामराशी काहीही संबंध नाही. त्या स्टुडिओने आज सकाळी सांगितलं की आम्ही हे बंद करतोय. तुम्ही ज्यावेळी अशी एखादी कृती करता त्यावेळी त्याच्यातून इथे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, प्रवीण सरांसारखे सगळे ज्येष्ठ पत्रकार आहेत. आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे, लेट अस एक्सेप्ट दिस. या राज्याच्या त्यातूनही महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याने ठरवलं तर त्यांना कुणाल कामराला अटक करायला किती वेळ लागेल? ती ऍक्शन न घेता हे सगळं करून हा विषय 2 दिवस धुमसत ठेवण्याचं काय कारण आहे? हा आमचा कलाकार म्हणून प्रश्न आहे. दुसरी गोष्ट,
तेव्हा हे झालं, तेव्हा हे झालं, केव्हाही ते जर झालं तरी ते चुकीचंच आहे. आम्ही कलाकार आहोत. आज आम्ही ह्या विषयावर बोलू, उद्या मी हे कायम सांगतो. मला टू मच डेमोक्रेसी नंतर काही काँग्रेसच्या नेत्यांनी विचारलं होतं की तुम्ही आमच्या प्रचार सभेला याल का? मी म्हटलं हे बघा, उद्या जर तुम्ही सत्तेत आलात आणि पुन्हा जर शेतकरी असे बसले तर मी तिथे येऊन सुद्धा पुन्हा फिल्म बनवणार, कारण ते माझं काम आहे. कलाकार म्हणून सतत प्रस्थापितांना प्रश्न विचारणं हे आमचं काम आहे. आज तुम्ही प्रस्थापित आहात आणि उद्या इतर कुणी असतील, काल इतर कुणी होते, तरीही ही परिस्थिती बदलत नाही. कलाकार म्हणून आमचं हे काम बदलत नाही. ह्याच्यात कुणाल कामरा चुकीचा आहे किंवा नाही ही आता चर्चा नाहीये. मला असं वाटतं, मला वाटतं चर्चा ही आहे की ही झुंडशाही आहे का, आणि ही झुंडशाही 100% आहे, ती थांबली पाहिजे. तुम्ही लिगली ऍक्शन घ्या ना, काहीच हरकत नाही. बरोबर. तुम्ही त्याला, मी कालपासून 15 वेळा कुणालशी फोनवर बोललोय. अर्ध्या दुनियेला माहितीये तो आता कुठे आहे. आम्ही रोज आत्ता फोन, तरी एकदाही फोन स्विच ऑफ केलेला नाहीये. काल दुपारपासून आतापर्यंत जवळजवळ 15 फोन आमचे झालेले आहेत. काय कठीण आहे तुम्हाला? जर खरंच कायद्याने त्यांनी जर हे सगळं चुकीचं केलं तर कायद्याने होऊ देत की. किंवा मी मगाशी हे जे दाखवलं, मग पुन्हा आपण म्हणतो की हे राहुल गांधी यांचे लाल रंग, आपण कशाला रंगात अडकतोय? त्याच्या आत जे लिहिलंय आम्ही त्याच्यासाठी भांडतोय, आणि आज तुमच्याशी भांडतोय, उद्या इतरांशीही भांडू. आणि काल ज्यावेळी होतं त्यावेळी आम्ही कलाकार म्हणून, त्यावेळी कदाचित मी नसीन, मी जन्मलोही नसीन, अशा वेळी त्यावेळी सुद्धा कलाकार भांडलेले आहेत. हे भांडणं आणि तो भांडण्यासाठीचा आमचा अधिकार तुम्ही हिरावता कामा नये. व्यंगाचा, कॉमेडीचा, जे विनोदाचं सगळ्यात महत्वाचं विनोदाचं जे काही ध्येय असतं ते म्हणजे हसवणं, ते आपल्याला हसता आलं पाहिजे. दुसरी एकच गोष्ट मी शेवटची ऍड करतो की ताईंनी शब्द असा वापरला, ज्याला समजेल त्या भाषेत उत्तर दिलं जाईल. आम्हाला कोणती भाषा समजते हे आपण कुणी कुणाची भाषा ठरवू शकत नाही. म्हणूनच आपल्या सगळ्यांसाठी मिळून ही एक भाषा आहे. पण वरुणजी, फक्त एकच प्रश्न, लगेच तुम्ही गेलात तरी चालेल प्लीज. या सगळ्यामध्ये कुठंतरी मग विनोद निर्मिती करताना डार्क कॉमेडीच्या नावाखाली जे सुरू आहे त्याचं कलाकार म्हणून तुम्ही समर्थन करता का, आणि ते केलं जावं का? नाही, अजिबात नाही. पण पुन्हा पातळी, आपल्या ह्याच्यातला मुद्दा होता, ही पातळी ठरवायची कोणी? ही पातळी मी ठरवणार की तुम्ही ठरवणार? ही पातळी ठरवण्यासाठी आपल्याकडे कायदे आहेत. या पातळीवर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे न्यायालय आहेत. त्यांना जर तुम्ही त्या पद्धतीने ऑपरेट होऊ दिलं तर डेफिनेटली त्याच्यावरती चर्चा होऊ शकते. नक्की. डार्क ह्युमरच्या नावाखाली ह्या पद्धतीने होताच कामा नये. पण त्याच वेळी आता हे जे काही झाले त्याच्यातून चांगले कॉमेडी करणारे, चांगला कंटेंट बनवणारी लोक सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यातून घाबरतील. आणि मी पुन्हा माझा ज्या मुद्द्यावर मी सुरू केलं, ह्या सगळ्यातून कंटेंट रेग्युलेशन जर पुश केलं जात असेल तर प्रत्येक कलाकारांनी माझी विनंती आहे की ह्या सगळ्याला विरोध केला पाहिजे. जे असेल ते कायद्यानं व्हावं. हे कायद्याचं राज्य आहे, ह्याच्यावर विश्वास आमचा सरकारनं आणि सरकारच्या सर्व व्यक्तींनी टिकवून ठेवावा, एवढीच माझी कलाकार म्हणून. नक्कीच. खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी वेळात वेळ काढून बोललात त्याबद्दल. वरुणजी, मी आता प्रवीण टोकेकर सरांना विचारणार आहे. सर, इतकी वर्ष तुम्ही सलगपणे लिहिताय, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही राजकीय व्यवस्थेच्या बद्दल लिहिताय, त्या निर्णयांबद्दल लिहिताय, आणि त्यांच्या बिहेवबद्दल सुद्धा, म्हणजे त्यांच्या वर्तणुकीबद्दल सुद्धा लिहिताय. असं सगळं लिहित असताना तुम्हाला कधी तो राजकीय थ्रेट जाणवला का? तशा प्रकारचे तुमचे काही अनुभव आहेत का? आणि आज परिस्थिती बदलली आहे का? सर, म्यूट झालाय, म्यूट काढा ना प्लीज. सर, तुमचा आवाज येत नाहीये, प्लीज म्यूट काढा ना. नाही, ठीक आहे, येतो सर मी तुमच्याकडे. तुमचा आवाज येत नाहीये. विश्वास पाठकजी, जी कृती आज झालेली आहे त्या कृतीच्या नंतर सरकारवर खरंच टीका होतीये चहूबाजूंनी. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते असं सांगितलं जातंय. झुंडशाही पुन्हा एकदा महाराष्ट्रात येते अशी टीका केली जाते. खरंच तुमचं सरकार असताना कार्यकर्त्यांना अशा प्रकारे झुंडीनं जाऊन तोडफोड करणं हा तुमचा पराभव नाही का? दोन गोष्टी आहे. एक तर सरकार ही एक यंत्रणा असते आणि पक्ष एक यंत्रणा असते. आता कुणाल कामरा याने जे काही वक्तव्य केलं ते वक्तव्य खरोखरच आपण त्याला सपोर्ट करू शकतो का? याच्या आधी अलाहाबादी कोण होतं, त्यांनी काही वक्तव्य केलं, त्याला आपण सपोर्ट करू शकतो का? संविधानाने आपल्याला पूर्ण अधिकार दिलेले, फंडामेंटल राईट्स, फ्रीडम ऑफ स्पीच सगळं दिलेलं आहे. मात्र दॅट इज ऑल सब्जेक्ट टू, असे निर्बंध असे असू शकत नाही. त्यामुळे त्यांनी जे काही म्हटलं, आणि आपले राज्याचे उपमुख्यमंत्री जे माजी मुख्यमंत्री होते
त्यांच्याबद्दल असं काही बोलणं हे कदापि बरोबर नाही. आणि याचा निर्णय विरोधात असला इलेक्शन असताना ही गोष्ट वेगळी आहे दिलेलंच आहे. सर, विरोधात असताना ही गोष्ट वेगळी आहे की तुमच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून न्याय मागायची वेळ आली, हे केलं. सरकार तुमचं आहे, मग अशा वेळी कार्यकर्त्यांनी तुमच्यावर विश्वास न दाखवता स्वतःच्या मसलवर विश्वास दाखवावा, हे थोडंसं तुम्हाला वाटत नाही का हे आपल्यासाठी पराभव दाखवणार आहे? नाही, अजिबात नाही. परत म्हणतो, सरकार हे सरकार असतं. राजकीय जे ऍक्टिव्हिस्ट असतात त्यांच्या काही भावना असतात त्याप्रमाणे वागतात. मात्र ते सरकारचं काय चुकत आहे? सरकारने कुणाल कामराच्या विरुद्ध एफआयआर लॉन्च केला, ताबडतोब केला. ज्या 40 लोकांनी याची तोडफोड केली त्यांच्यावर देखील एफआयआर लॉन्च केलेला आहे. सरकारने एक पॉझिटिव्ह स्टेप घेऊन कुणाल कामराला एक आव्हान केलं की तू अनकंडिशनल माफी मागणार का? त्यांनी जर माफी मागितली असती तर हा विषय संपला देखील असता. मात्र त्यांनी माफी न मागता तो कुठेतरी जाऊन चेन्नईला जाऊन बसलेला आहे, तामिळनाडूला जाऊन बसलेला आहे. त्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे, सरकार म्हणून आपलं काम सरकार करत आहे. जो कोणी दोषी आहे, मग ते 40 कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कार्यवाही होईल आणि कुणाल कामरा जर दोषी असेल तर त्याच्यावर देखील कार्यवाही सुरू झालेली आहे. एफआयआर लॉन्च झालेला आहे. आता कुणालने ज्या प्रकारे म्हटलेलं आहे, या सगळ्याचा निर्णय कुठे होईल? माफी मागेल, या सगळ्याचा निर्णय कुठे होईल? कुणाल कामरा दोषी असेल तर आणि कार्यकर्ते दोषी असतील तर? या सगळ्या निर्णयाचं गाभा म्हणजे संविधान आहे आणि संविधानाप्रमाणे सगळं ऍक्शन चालू आहे. दोन्ही बाजूच्या अगेन्स्ट एफआयआर लॉन्च झालेले आहे, ऍक्शन सुरू झालेली आहे. मॅटर कदाचित कोर्टामध्ये जाईल, कोर्ट निर्णय देखील देईल. मात्र मला असं वाटतं की सरकारने सरकार म्हणून जे करणं अपेक्षित होतं ते पूर्ण केलं. इन्क्लुडिंग त्याला विनंती केली, आवाहन केलं की तू याच्यावर पडदा पाडू इच्छितो का, माफी मागू इच्छितो का. मात्र तो तसं करत नाहीये. त्यामुळे संजय निरुपणनी जे म्हटलं कोणीतरी याला इन्स्टिगेट केलं आहे का, हा देखील प्रश्न आहे. तुम्ही अल्टिमेटली हे म्हणताय की हे सगळं न्यायालयाच्या मार्फतच होणार आहे आणि सगळ्या पाहुण्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे. प्रवीण सर, तुम्ही पूर्ण करा तुमचं म्हणणं. मग आता माझा आवाज ऐकू येतोय? होय होय, आवाज ऐकू येतोय का? येतोय येतोय सर, येतोय येतोय ना. आता बघा, हीच एक तांत्रिक मुस्कटदाबी आहे. तरी पण ती तांत्रिक आहे, पण आपण स्वीकारलंय. त्यामुळे आपण निषेध कोणाचा करायचा हे कळत नाही आपल्याला. त्यामुळे आपण ते स्वीकारतो आणि पुढे जातो. मगाशी आता विश्वास पाठक म्हणाले की त्यांनी जर का माफी मागितली असती त्या कुणाल कामराने तर हे प्रकरण तिथेच संपलं असतं. त्याच्याही आधी कदाचित ते संपलं असतं. कारण विनोदाचा सगळ्यात मोठा एक, आता तो गुण म्हणा किंवा दोष, तो पटकन कधी मरतो, कोणी त्याला प्रतिसाद दिला नाही तर तो मरतो, त्या क्षणाला मरतो तो. कोणी हसलंच नाही तर विनोदाला उपयोग काय त्याचा. त्यामुळे जर का कुणाल कामराने जे काही केलंय त्यांनी, विनोद म्हणायचं की नाही प्रत्येकाने ठरवावं, त्यांनी जे काही केलंय त्याच्यावरती कोणी रिॲक्टच झालं नसतं, कोणी हसलंच नसतं किंवा कोणी रागावलंच नसतं, तर तो स्टँडअप कसलं, स्टँड डाऊन झालं असतं. ते काही उपयोगच नव्हता त्याचा. कारण आता मुद्दा असा आहे की जेव्हा एखादी गोष्ट, विनोद हा विषय त्यातला मागे पडला आणि राजकारण पुढे आलं, तिथून सगळा खेळ बदललाय. आणि आपण आता जी चर्चा करतोय ती झुंडशाही बद्दल करतोय. विनोदामुळे निर्माण झालेली झुंडशाही, जी जगभर कुठे ना कुठेतरी काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात सुरूच असते. आपण व्यंगचित्रांवरतून दंगली पेटलेले आणि देश पेटलेले बघितलेले आहेत. फ्रान्स सारखा देश हे झालेला आहे. पीजी वुडहाऊसला याला तोंड द्यावं लागलेलं आहे. बर्लिन ब्रॉडकास्ट होते त्याचे. ब्रिटिशांना सुद्धा त्याचा विनोद उपास समजला नव्हता. आता या गोष्टी अनेकदा घडलेल्या आहेत. पण तुम्ही लिहिताना, आज तुम्ही लिहित असताना, तुम्ही हे सगळं लिहित असताना आज तुमच्या मनात ती भीती आहे का की उद्या आपल्या ह्या लिखाणामुळे असं काही होईल, झुंडी येतील, आणि ही भीती निर्माण झाली आहे का लेखकांच्या, कलाकारांच्या मनात? नाही, मला ती भीती वाटत नाही विलास. यासाठी वाटत नाही कारण लिहित असतानाच मला माहिती असतं की मी कुठल्या प्रकारचा विनोद करणार आणि कुठल्या पातळीपर्यंत जाणार आहे. मी लिहितो त्या सदराचा एकंदर ढाचाच असा आहे की झाल्यास तर गुदगुल्या झाल्या तर ठीक आहे, थोडीसा चिमटा काढला तर ठीक आहे, पण याहून आधी घायाळ करणारा विनोद नसावा. हे मीच नाही आहे, माझ्या आधी पु ल देशपांड्यांपासून सगळ्यांनी आपल्यावरती संस्कार हेच केलेले आहेत. त्याला तुम्ही मध्यमवर्गीय संस्कार म्हणू शकता, पण तोच आहे. कारण वर्तमानपत्रांचा वाचक मुळात मध्यमवर्गीय असतो. त्याच्यासाठी त्याला काहीतरी एक वेगळा एक दृष्टिकोन मिळावा, हसून सोडून द्यावा बा, असं काहीतरी एक त्याला काहीतरी मिळावं, एक लाईट मुवमेंट मिळावी त्याच्याकडे करता. याकरता त्या सदराचा जन्म झालेला आहे. त्याच्यात शाब्दिक खेळ आहे, त्याच्यात शाब्दिक कोट्या आहेत किंवा काही कविता असू शकतात,
त्यामुळे मला अशी भीती व्यक्तिशः वाटत नाही की कोणीतरी रागावेल. अर्थात तसे 2-4 प्रकार घडलेले आहेत, नाही असं नाही. 12-1 वर्ष लिहितोय मी, त्यामुळे थोडीफार रागवारागवी, थोडीशी पुष्पवृष्टी हे चालू असते अधूनमधून. पण तो त्याला पण इंग्रजी ज्याला प्रोफेशनल हॅझार्ड म्हणतात तो पण स्वीकारायचा आणि खायच्या शिव्या थोड्याच्या आणि ठेवून द्यायचा फोन. याहून अधिक काय असतं. ठीक आहे. मला खरं तर आता लाईटली का घेतो, नाही तर मला ते रोज लिहिताच येणार नाही. हा अगदी सर. शेवटची कमेंट मी विश्वंभर चौधरी यांच्याकडून घेणार आहे आणि नंतर काय माझा वेळ संपलेला आहे. विश्वंभरजी, आज ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आपल्या भावना तर खूप तीव्र झालेल्या आहेत, लोक सहिष्णू कमी होत चालले आहेत, पण त्याच बाजूला ही सुद्धा अभिव्यक्ती ज्याला मिळालेली आहे त्याची सुद्धा काही जबाबदारी आहे की नाही आहे, आणि दोघंही आपली जबाबदारी सांभाळत नाहीत असं दिसतंय का? मला फक्त 3 मुद्दे मांडले विलास. नंबर 1 म्हणजे मी पुन्हा हेच दाखवतोय आणि हे राहुल गांधींनी दिलेलं नाही, हे मी माझ्या खर्चानी प्रत विकत आणलेली आहे आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की रिझनेबल रिस्ट्रिक्शन सह येतं. जे स्वातंत्र्य येतं ते रिझनेबल रिस्ट्रिक्शन, पण ते ठरवण्याचा अधिकार कोर्टाचा आहे, कोणतं रिझनेबल आणि कोणतं नाही. नंबर 1. नंबर 2, आता मला पाठक साहेबांचं थोडं आश्चर्य वाटलं की सरकारने पुन्हा याच पुस्तकाचा जर हवाला घेतला तर सरकारने कोणत्या अधिकारात त्याला माफी माग असं सुचवलं हे मला काही कळलं नाही. जर त्याला माफी मागायची असेल तर तो कोर्टाचा अधिकार आहे, म्हणजे कोर्टाचे अधिकार सुद्धा सरकार ताब्यात घेईल आणि वर म्हणायचं नाही की हे झुंडशाही असं म्हणायचं नाही, हे काही होणार नाही. नंबर 2, याला करण्याचा एक मार्ग बाहेर आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट कन्सेंटनी होत असतात. विश्वंभरजी, बेसिक गोष्ट आहे. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट हा जो प्रकार असतो संविधानाप्रमाणेच आहे. बरोबर आहे. त्याच्यात वकील बोलतात एकमेकांचे, पोलीस त्याला सांगत नसतात की तू माफी मागणार आहे का, हा पोलिसांचा अधिकार नाहीये. हे मी या पुस्तकाच्या आधारे सांगतो. एनिवे मला काही ती चर्चा फार वाढवायची लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी पोलीस प्रत्येक गोष्ट करू शकतात, पोलीस अशा स्टेप्स घेऊ शकतात. विश्वंभरची बेसिक गोष्ट आहे. माफी कशाला मागायची, त्यांना उचलून आत टाकायचं, त्याला अटकच करायची. कशाला माफी मागायचं, त्यांचा काय संबंध पोलिसांचा. पोलीस मला असं वाटतं की ज्युरी म्हणजे असं मला वाटतं की तुम्ही न्यायालयाचे पण अधिकार होता तुमच्या ताब्यात घेणार असेल तर मग आनंद आहे सगळा. पण विलास मला मुद्दा बोलायचा होता तो वेगळा होता. जेव्हा यांना सांगितलं नेहरूंनी की माझ्यावर लिही, त्या शंकरनी काही दिवसांनी नेहरूंना मूर्ख म्हणलं. त्या व्यंगचित्रामध्ये नेहरूंनी त्यांना फोन केला आणि नेहरूंनी म्हणलं की या मूर्ख माणसासोबत चहा घ्यायला तुम्हाला आवडेल का, कॉफी घ्यायला, सकाळी या उद्या माझ्याकडे. हा मार्ग असतो त्याला. तो जो कुणाल कामरा तरुण आहे तो 30-1 वर्षाचा असेल, मी काही त्याला कधी भेटलो नाही, पण वय त्याचं 25-30 दिसतंय. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलावं असं काही नाहीये. मुख्यमंत्र्यांनी एक फोन उचलायचा, त्याला लावायचा आणि त्याला म्हणायचं अरे ये उद्या मित्रा चहा घ्यायला, बोलू आपण. त्याला समजून सांगावं, मुख्यमंत्र्यांनी काउन्सिलिंग करावं. हे जे चाललेलं आहे की प्रत्येक बाबतीत यांचे तिन्ही घटक पक्ष, बहुमताचा ॲरोगन्स म्हणा किंवा काय म्हणा, पण तिन्ही घटक पक्ष यांचे एकदम जनतेच्या अंगावर काय सारखे. तुम्ही समजवा, त्याला बोलवा. बरोबर. या सगळ्याबद्दल खरं तर माझा वेळ संपलाय सर, पण याबद्दल हा जो वाद निर्माण केला जातोय तो वाद टाळायला हवा. आणि त्याचबरोबर कॉमेडियन्सनं सुद्धा आपण एखादी विनोद करत असताना तो कुणाला जिवारी लागणार नाही याची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हा वाद लवकर शमेल अशी आशा करूया, पण व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येऊ नये ही अपेक्षा आहे. प्रेक्षकांचं जेव्हा आम्ही मत घेतलं तेव्हा प्रेक्षकांनी काय म्हटलंय बघा. कामरांच्या विडंबनानंतर तोडफोड करणं झुंडशाही आहे का? प्रेक्षकांचं काय मत आहे? 83% प्रेक्षकांना वाटतंय होय आणि 17% प्रेक्षकांना नाही असं वाटतंय. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, इथं झुंडशाही होऊ नये ही अपेक्षा आहे. आणि आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली वेळात वेळ काढून आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.